सध्या मार्च महिन्याचा शेवटला आठवडा सुरू आहे आणि या शेवटल्या आठवड्यात जर आपण पाहिलं तर विदर्भात उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। तापमानात वाढ झाली आणि याचा फटका जर आपण पाहिलं तर संत्र्यांच्या बागांना बसतोय। रगरगती ऊन आहे आणि या उन्हामुळे आंब्या बहारातील लहान जे संत्र आहेत, आंब्याचा बहार जो संत्राचा आहे त्याला याचा फटका बसतायत। छोटे छोटे संत्र जे आहेत ते झाडावरून गळून पडत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे। साधारणतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे संत्र तोडणीसाठी येत असतात आणि आता आंबिया बहाराचे छोटे छोटे संत्र अशा पद्धतीचे संत्र जे आहेत ते संत्रा बागेमध्ये आपल्याला पाहायला बसतोय। परंतु ऊन दुसरीकडे आहे आणि या उन्हीचा थेट प्रभाव या संत्रा बागांवर, संत्रा झाडांवर पडतोय, फळांवर पडतोय, त्यामुळे संत्र गळून पडते। आपण बघू शकतो अशा पद्धतीने आता संत्र गळायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। पुढील 8 ते 10 महिन्यांमध्ये हे संत्र जे आहेत ते मोठे होत असतात। परंतु सुरुवातीला ज्या पद्धतीने आता तापमानात वाढ झाली आहे याचा फटका संत्रा बागांना बसतोय। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संत्र्याचं उत्पादन घेतला जातंय। वरुड असेल, मोर्शी, चांदूर बाजारसह इतरही तालुक्यामध्ये संत्र्यांच्या मोठ्या बागा आहेत आणि या बागांना आता या रगरगत्या उन्हामुळे फटका बसतो। त्यावर मात्र दुसरीकडे कृषी विभागाने काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत, ज्यामध्ये तुषार डिंपिंगच्या माध्यमातून जे आहे ते पाणी दिलं पाहिजे अशी व्यवस्था काही शेतकऱ्यांनी केलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी जे आहे ते द्यायला आता सुरुवात केलेली आहे। सोबतच संत्र्याच्या बगीच्याच्या चहू बाजूंनी असेल ऊन आली नाही पाहिजे अशा पद्धतीने काही उपाययोजना केल्या पाहिजे असं देखील कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी ड्रीप शेतकऱ्यांनी लावलेली आहेत आणि जेवढं थंड या बगीचाला ठेवता येईल तेवढं थंड ठेवण्याचा प्रयत्न देखील शेतकऱ्यांच्या वतीनं केला जातोय। अर्थात काय तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते या रगरगत्या उन्हाचा फटका संत्रा बागांना बसतोय। संत्रा जो आहे तो अक्षरशः गळून पडतो, त्यामुळे संत्रा उत्पादनामध्ये जे आहे ते घट होणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।